येत्या 1 तारखेला विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चाची घोषणा केली। एकीकडे या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे, पण दुसरीकडे त्यासाठीच्या बैठकांना काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनुपस्थिती कोड्यात टाकणारी आहे। सलग 3 वेळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी यासाठीच्या मवियाच्या बैठकींना जाणं टाळलं आणि त्याचं कारण मवियात येण्याची शक्यता असलेले नवे भिडू राज ठाकरे तर नाहीत ना, याची चर्चा रंगली आहे। पाहुयात याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट। शनिवारी मोर्चा ठरवलेला आहे। सर्वसाधारण मुंबईकरांना त्रास होऊ नये, काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यात काही शंका बाळगण्याचं कारण नाही। उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला हिंदू शब्दाचा तर एलर्जी आहेच ना, आणि त्यामुळे हिंदू जिमखानाच्या ऐवजी फॅशन स्ट्रीटहून मोर्चा काढतायत। बोगस मतदारांवरनं विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात तलवार उपसली आहे। येत्या 1 तारखेला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती विरोधक धडक देणार आहेत आणि त्याचा आराखडा तयार करण्यासाठी मुंबईत सर्वपक्षीय विरोधकांची बैठक पार पडली। त्यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे सचिन सावंत, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, शेकापचे जयंत पाटील यासारख्या नेत्यांचा समावेश होता। आम्ही शनिवारी मोर्चा ठरवलेला आहे। सर्वसाधारण मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा हा 1 ते 4 या दरम्यानच आहे। महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, डाव्या पक्षाचे सगळे प्रमुख नेते हे सगळे उपस्थित असतील। मतदार याद्या सुधारत नाहीत तोवर निवडणुकांना विरोधाची भूमिका। दुबार मतदार आणि बोगस मतदारांना याद्यांमधनं वगळलं जावं। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चानंतर मनसे आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे भूमिका जाहीर करतील। मुंबईतल्या फॅशन स्ट्रीट पासून शनिवारी दुपारी 1 वाजता हा मोर्चा निघेल। तर रडीचा डाव म्हणत या मोर्चावरून भाजपनं विरोधकांची खिल्ली उडवली आहे। मोर्चा काढणार हो, आम्ही जिवंत आहेत दाखवायला। आम्ही म्हणजे त्यांचा पक्ष जिवंत आहेत दाखवायला काहीतरी करतो। आता जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका आहेत ना, काहीतरी मिळतं का? आपल्या पत्रावळीवर काय एखादी भाजी पडते का? हाच प्रयत्न करतात। फोड पडली तरी फार झालं। उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला हिंदू शब्दाचा तर एलर्जी आहेच ना, आणि त्यामुळे हिंदू जिमखानाच्या ऐवजी फॅशन स्ट्रीटहून मोर्चा काढतायत आणि त्यामुळे मोठे नेतेही त्याला उपस्थित राहणार आहेत। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांनी उपस्थित राहावं, परंतु मोर्चामध्ये येण्यापेक्षा आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने घरी का पाठवलं याची कारण मीमांसा जर त्यांनी केली असती तर कदाचित हे त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता चांगलं असलं असतं, परंतु त्यांनी रडीचा डाव खेळणं याला जास्त पसंती दिल्याचं दिसून येतं। मतदार याद्यांवरनं निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्याचा निर्धार विरोधकांनी केलाय खरा। या निमित्तानं उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत हेही खरं। पण या मोर्चासाठीच्या बैठकांना काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी फिरवलेली पाठ नजरेत भरणारी आहे। काँग्रेसकडून सचिन सावंत आणि नसीम खान या बैठकीत सहभागी झालेले आहेत, पण हर्षवर्धन सकपाळ, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात या बैठकीपासून दूरच राहिले। काँग्रेसनं संजय राऊतांना पत्र लिहून बड्या नेत्यांच्या गैरहजेरीची माहिती दिली होती। महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको म्हणणाऱ्या काँग्रेसला राज ठाकरेंची एंट्री पचनी पडायला तयार नाहीये की काय, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे। काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यात काही शंका बाळगण्याचं कारण नाही। काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा या मोर्चाला आहे, या भूमिकेला आहे आणि एकंदर राज्य निवडणूक आयोगातर्फे हे जे काही गोंधळ चाललेले आहेत त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे। उत्तर भारतीयांच्या विरोधात खळखट्याची भाषा करणारे राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येत असतील तर त्यापासून दूर राहणार असल्याचं समाजवादी पक्षानं जाहीर केलंय। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या जवळीकीमुळे महाविकास आघाडी विस्कळीत होत असल्याचा निष्कर्ष भाजपनं काढलाय। किसी अगाड़ी में शामिल नहीं होगा। अगाड़ी जो बनी हुई है उसमें ऐसे लोग हैं जो उत्तर भारतीयों को, पर प्रांतियों को गाली देते हैं और कहते हैं जहां पर करोड़ों लोग नहाने जाते हैं
जिनकी आस्था है गंगा में, जहाँ संगम होता है, वहाँ पे इनका कहना है बदबू आती है, कैसे लोग नहाने जाते हैं। तो और जो लोग जो हैं मस्जिद के सामने जाकर लाउड स्पीकर बार बार उतारने की बात करते हैं, ऐसे लोगों के सामने समाजवादी पार्टी कभी उनके साथ अलायंस नहीं कर सकती। दोन बंधू त्यातले एक उद्धवजी ठाकरे साहेब हतबल आहेत. ते युतीसाठी अत्यंत उतावीळ, व्याकुळ किंवा गरज म्हणून आज 20 वर्ष ज्या राज ठाकरे साहेबांची त्यांना भेट घेता येत नव्हती, त्या ठिकाणी विसंवाद होता, ते आज एकत्र येतात. आम्हाला आनंद आहे, दुःख असायचं काही कारण नाही. परंतु हे दोघे एकत्र येण्याने महाविकास आघाडी विस्कळीत होते, ही वस्तुस्थिती आहे. निवडणूक आयोगाविरोधात महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी एका तालात दंड थोपटलाय. पण सरकारची कोंडी होण्याआधीच राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे काँग्रेसचीच कोंडी होते की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. आता महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रितपणे काढत असलेला हा मोर्चा निवडणूक आयोग आणि सरकारची झोप उडवणार का, हे मात्र 1 तारखेलाच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.